आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी। त्याकरिता भेंड्या स्वच्छ धुवून मोठ्या असतील तर त्याचे मधून 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक एका तुकड्याचे मधून 4 काप करून घ्यायचे आहेत। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला भेंडी जी आहे ती डीप फ्राय करायची आहे। त्याकरिता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये भेंडी जी आहे ती डीप फ्राय करून घ्यायची। याच प्रकारे बाकी भेंड्या पण आपल्याला डीप फ्राय करून घ्यायची आहे। जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडत असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला माझे बाकी रेसिपी पण बघायला मिळेल। आता इथे आपण बाकी भेंड्या पण व्यवस्थित फ्राय करून घेतो आहोत। त्यानंतर आपल्याला एक बेसिक मसाला लागणार आहे। त्याकरिता एका मिक्सर जारमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत, आल्याचा थोडा तुकडा घ्यायचा आहे, 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आणि एक मोठा टमाटर घ्यायचा आहे। हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथे ज्या कढईमध्ये आपण भेंड्या तळलेल्या आहेत त्याच तेलामध्ये हा मसाला घालायचा आहे। आपण मसाल्यातले जिन्नस कच्चे घेतले होते, त्यामुळे मसाला व्यवस्थित 5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा मसाला, 1 चमचा धण्याची पावडर आणि अर्धा चमचा जिरं घालून हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एकदा का मसाले व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। त्याकरिता एक झाकण ठेवायचं आणि अधेमध्ये ते परतवत राहायचं आहे, जेणेकरून आपला मसाला लागायला नको। तर इथे मसाला झाल्यानंतर अगदी किंचित पाणी घालायचं, ते पण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावरती परत एक वाफ काढून घ्यायची 1-2 मिनिटाकरिता। तेल सुटायला लागलं की आपला इथे मसाला तयार आहे। यामध्ये आपण फ्राय करून ठेवलेल्या भेंड्या घालायच्या आहेत, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी परत एक वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून घेतल्यानंतर कस्तुरी मेथी घालायची, कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भाजी जी आहे ती तयार आहे। ही भाजी चवीला खूप सुंदर लागते, त्यामुळे आपणही एकदा करून बघा।